रामकृष्ण हरी. बाळूमामांच्या नावानं चांगलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, आज आपण बाळूमामांची अशी एक भाकणूक म्हणजे चमत्काराची कथा ऐकणार आहोत. ते ऐकतात आपल्या बाळूमामांचा आपल्याला जो बाळूमामावर विश्वास आहे तो अधिक दृढ होईल. मित्रांनो, बाळूमामांनी सांगितले होते की 30 वर्षानंतर हे मंदिर पाण्याखाली जाईल आणि बाळूमामांनी भाकणूक कशी केली ही आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही बाळूमामा भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ बाळूमामाची कथा सुरू करूया. मंदिराच्या शिखरा संबंधित आहे. विशेष म्हणजे बाळूमामांनी भविष्यवाणी केली होती की 30 वर्षानंतर सद्गुरू बाळूमामांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. आपल्या नेहमीप्रमाणे बाळूमामा बकरी घेऊन बाहेर फिरस्ती असताना त्यांच्यासोबत मोठे कळप होते. निष्ठावंत भक्त आणि चेहऱ्यावर तेज असते. अद्भुत दृश्य पाहायला मिळत होते. जिथे मामा जाते तिथे भक्तांची गर्दी उसळत होती. त्यांच्या दर्शनासाठी लोक अनेक किलोमीटर प्रवास करून येत असायचे. एक प्रवास दरम्यान मामा कर्नाटकातील हिरकळ परिसरात एका गावात पोहोचले आणि त्या गावाजवळ घटप्रभा नदीच्या पात्राजवळ आले आणि गावातील त्या दिवशी मोठा धार्मिक उत्सव होता. मंदिराच्या समोर रांगोळी सुरू होत्या. मंदिराचे उंच शिखरावर नवीन रंग दिला जात होता. गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यक्ती, भक्तगण, ग्रामस्थ मंदिर परिसरात जमले होते. मामा मंदिराजवळ आले आणि काही शांततेपणे मामा म्हणाले. मंदिरात उंच शिखरावर पाहत राहिले. त्यांना चेहऱ्यावर एक वेगळी गंभीरता दिसत होती. उपस्थित सर्वांना हा प्रश्नच पडला होता. लोकांना वाटले की मामा काहीतरी विशेष सांगणार आहे. अचानक त्यांना मामांनी सांगितले. त्यांनी मंदिराच्या शिखराकडे बोट दाखवले आणि म्हटले, अरे, शिखरावर कळसावर बसून कावळा पाणी पिऊ. शिखरावर बसून जेव्हा कावळा पाणी पिईल हे सांगितले. उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. काहींना एकमेकांना पाहिले, काहींना हसू आले आणि कारण मंदिराचे शिखर खूप उंच होते आणि लोकांना वाटले की हे कसं काय शक्य होईल. उंच होते, कावळा जिथे बसू शकतो. फक्त भक्तांना धाडस करून विचारलं, प्रयत्न केला, पण मामा नेहमीप्रमाणे शांत राहिले. त्यांना जे सांगायचे होते त्यांनी ते सांगितले. 1 वर्ष गेले, 2 वर्षे गेले, असे करता करता सलग 20 वर्ष निघून गेले. 30व्या वर्षी मामांच्या ते वाक्य अर्थ कोणाला समजला नाही. हळूहळू लोक विसरून चालले होते. हळूहळू ती घटना विसरून गेली. मात्र निर्जस्त काही लोकांच्या मनात काही वेगळे होते. सुमारे 25 ते 30 वर्षानंतर सरकारने एका महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. घटप्रभा नदीच्या मोठे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे धरणाचं बांधकाम अनेक वर्ष सुरू होते. हजारो कामगार साठी सहभागी झाले होते. शेवटी धरण पूर्ण बांधले गेले आणि पाणीसाठा वाढू लागला. सुरुवातीला लोकांना त्या गंभीर आश्चर्यच वाटले होते. नाही, पण काही महिन्यानंतर नदीचे पाणी वाढून गेले. हिटकर गावासह आपल्या आसपासचे गाव हळूहळू पाण्याखाली जाऊ लागले. लोकांनी आपली घरे, शेती आणि आठवणी मागे सोडून दुसऱ्या गावात स्थलांतर होऊ लागले. कारण काळाच्या अवघे जे दिवस आला होता तो प्रसिद्ध मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. फक्त मंदिराचा सर्वात वरचा कळस पाण्यावर दिसत होता. आणि एक दिवस गावकऱ्यांनी एक आश्चर्यचकित दृश्य पाहिलं की एक कावळा त्या मंदिराच्या शिखरावर म्हणजे कळसावर बसून पाणी पित आहे. हे आश्चर्य पाहतात त्यांना एक कावळा कळसावर बसून पाणी पिऊ लागला हे दिसल्यास आणि ती पाणी सुरुवात केली होती. हे दृश्य पाहतात उपस्थित अंगावर काटा उभा राहिला आणि क्षणात अनेक वर्षाची बाळूमामाचे उच्चारलेले शब्द सर्वांच्या कानात घुमू लागला. शिखराच्या कळसावर बसून कावळा पाणी पिईल याचा अर्थ आता सर्वांना समजला होता. केवळ एक साधी भविष्यवाणी नाही,
ती दिव्य घटना होती आणि अदृश्य ज्ञानाची आणि भविष्याची घटना वेद देण्याचा सामर्थ्य जिवंत साक्ष देत होती. ही या घटनेची कल्पना काळातील लोकांना हे आश्चर्यच वाटले होते. मित्रांनो, अनेक वर्षापूर्वी बाळूमामांनी उच्चारलेले शब्द सर्वांचे कानात घुमले होते. शिखरावर कळसावर बसून कावळ्यांनी पाणी पिलं याचा अर्थ आता सर्वांना समजला होता. घटना पाहून सर्व आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे साक्षात जे बाळूमामा बोलत होते ते सर्व खरे ठरत होते. मित्रांनो, बाळूमामांची ही भविष्यवाणी अतिशय खरी ठरली होती. काळातील दशकापूर्वी स्पष्ट सांगितले होते की आजही ही कथा हजारो भक्तांना प्रेरित देत आहे. बाळूमामांच्यावर श्रद्धा अधिक दृढ करणे आणि संतांचा शब्द व्यक्ती कधीही व्यर्थ जात नाही असते. वचनामागे काही ना काही रहस्य असते, दडलेले असते. ती योग्य वेळेवर आल्यावर आपल्याला नक्की समजते. म्हणजे संत जे काही बोलत असतात ती योग्य वेळेवर आपल्याला सर्व काही समजत असते. मित्रांनो, जी बाळूमामांनी भविष्यवाणी केली आहे ती नक्की खरी ठरणार आहे. याचा एक ना एक दिवस आपल्या सर्वांना त्याची माहिती मिळणारच आहे. वक्त आजही म्हणतात की मामाचे बोलणे कधीही खोटे ठरत नाही. वेळ लागेल पण प्रत्येक शब्द सत्य ठरतात. जय बाळूमामा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.